प्रत्येक आई वडिलांची एकच इच्छा आणि अपेक्षा असते की ती म्हणजे आपल्या लेकरानं खूप मोठं व्हावं, खूप शिकावं आणि त्याचा अभिमान आपल्याला वाटावा. मात्र ज्यावेळी एखादा मुलगा किंवा मुलगी वयात येते त्यावेळी त्यांना प्रेम ही भावना जास्त जवळची वाटू लागते आणि यातूनच एकमेकांप्रती आकर्षण निर्माण होतं. मात्र प्रेम ही भावना जितकी सुंदर आहे तितकीच ती कधी कधी जीवावरही बेतू शकते. अशीच एक घटना सध्या समोर आलेली आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपण या बातमीच्या माध्यमातून पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. तर प्रियकरानं गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केलेल्या प्रियसीचा उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झालाय. तिच्यावर 3 दिवसांपासून सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू होते. सुरेखा सोलनकर असं मृत तरुणीचं नाव आहे. सतत होत असलेल्या भांडणाच्या रागातून प्रियकराने गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न करून खोलीला बाहेरून कुलूप घालून पळून गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सचिन माने याच्या विरोधात प्रियसीचा भाऊ कृष्णा दुधाळ यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या मृत्यूनंतर गुन्ह्यातील खुनाचे कलम पोलिसांनी वाढवलेले आहेत. सुरेखा व सचिन यांच्यामध्ये गेल्या 3 ते 4 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. शहापूर येथील लक्ष्मीनगरमध्ये असलेल्या भाड्याच्या खोलीत ते राहत होते. त्यांच्यात नेहमी भांडणं होऊन सचिन हा सुरेखाला मारहाण करायचा. सततच्या भांडणाच्या कारणावरून सचिननं शनिवारी रात्री 9च्या सुमारास सुरेखाला गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करून घराला बाहेरून कुलूप लावून पळ काढला. काही वेळानंतर घर मालकांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी तातडीनं दरवाजा तोडून सुरेखाला उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय. संशयित सचिन माने हा अद्यापही पसार आहे. अधिक तपास उपनिरीक्षक करत आहेत.